आरोप जर खरे असतील तर भारतीय जनता पक्षाने माफी मागून राजीनामे दिले पाहिजे त्या देशातून की हो आम्ही गलिच्छ राजकारण करतो आणि इलेक्शन कमिशननी आमच्यासारख्या लोकांना आणि या देशातल्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे। कारण असं असेल तर ह्यांच्याकडे सगळेच कॉन्ट्रॅक्ट ह्यांच्याकडे सगळे पैसे यांच्याचकडे मग यांची सत्ता यांचे पैसे कुठून येतात। आणि मला एक सांगावं मला आत्ताच एक मनात प्रश्न आला की नोटबंदी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केली ना मग एवढ्या नोटा येत आहेत कुठून याचंही उत्तर हा ब्लॅकचा पैसा कुणाचा आहे। मग 10 वर्ष झाली यांची सत्ता आहे नोटबंदी यांनी केली मग एवढा कॅश आणि मी पार्लमेंटमध्ये हे बोललेले की कॅश इन सर्क्युलेशन हा प्रॉब्लेम आहे। एकीकडे तुम्ही नोटबंदी करता मग एवढे कॅश इन सर्क्युलेशन येतात कसे आणि त्यातून भारतीय जनता पक्ष म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये की विनोद तावडेंवर आरोप होतोय हे मला अतिशय धक्कादायक आहे। कारण का मला कधीच वाटलं नव्हतं अशी कृती भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल लोक आहेत त्यांच्याकडून कधी हे भारतीय जनता पक्ष 2.0 यांच्याबद्दल मी मन मोकळेपणे बोलते नाही पण ओरिजिनल बीजेपीचे जे विनोद तावडे त्यांच्याकडून हे खरंच अस्वस्थ करणारी कृती आहे जर खरी असली तर। हितांद्र ठाकूरांनी पैशाचे बंडल दाखवले त्यानंतर की नाही हे पैसे त्यांचेच आहेत किंवा त्यांच्या मुलांना थेट कॅमेऱ्यासमोर डायरी दाखवली। राष्ट्रीय नेते आहेत ते सरचिटणीसपदाची केंद्रामध्ये त्यांच्यावरचे पक्ष गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे की राज्यातल्या नेत्यांसोबत त्यांचं पटत नाही आणि हितेंद्र ठाकूर बोलताना असं म्हणाले की ते पासपोर्ट घेऊन भाजपच्या नेत्यांना माहिती दे म्हणजे विनोद तावडेंना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा याच्यामध्ये त्यांच्या पक्षांतर्गत हे मी सांगू शकत नाही कारण का मला माहिती नाही काय झालं नक्की कोणी कुठले पैसे आणले काय। माझा प्रश्न आहे या देशाच्या माननीय प्रधानमंत्र्यांना की तुम्ही नोटबंदी केली नोटबंदी कशासाठी केली की ब्लॅक मनी जावा मग हे 5 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाकडे कुठून आले कॅश येते जनता पक्षाने एवढ्या 5 कोटीची मूव्हमेंट विरारपर्यंत केलीच कशी जी डायरी दिली गेली त्या डायरीमध्ये ज्या गोष्टी आहेत याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। आणि जर तुम्ही न्यायाने चालणार असाल तर हा भारतातला नागरिक न्याय मागतोय आज की हा कॅश आला कुठून हे चुकीचं आहे हे कॉपी करून पास होणार आहे आणि अशा घाणेरड्या गलिच्छ कृतीचा मी जाहीर निषेध करते। ही वेळ का आली असावी असं तुम्हाला वाटतं? अर्थात कदाचित भारतीय जनता पार्टी पॅनिकमध्ये असेल त्यांचं सरकार येत नाही असं त्यांना दिसतंय आता त्याच्यामुळे येई सही पण ही भारतीय जनता पार्टीची ही उमेद नव्हती। आणि मी खरंच सांगते विनोद तावडेंकडून मला ही अपेक्षा नव्हती कारण का विनोद तावडे हे महाराष्ट्रात मंत्री राहिलेले आहेत अहो शिक्षण मंत्री राहिलेले आहेत केंद्रातले मोठे नेते त्यांच्याबाबत अशी बातमी येणं हे खूप धक्कादायक आहे म्हणजे दुःख देणार आहे। आणि विनोदजी मला खरंच म्हणजे मला धक्का बसला आहे की अशी गोष्ट भारतीय जनता पक्ष पार्टी विथ अ डिफरन्स ही करू शकेल। तरी काल प्रचार संपण्यानंतर म्हणजे 3 तासामध्ये सर्व वोटर्सवरती जाऊन निवडणुकीचे अधिकारी असतील किंवा मग पोलिसांच्या मदतीने चौकशी झाली। तुम्हाला काय वाटतं त्यांचं असं म्हणणं आहे की तक्रार आलेली आहे की पैसे वाटत आहे त्याच्यामुळं कदाचित आम्ही चौकशी केली मात्र त्याच्यामध्ये तथ्य आढळलं। तुम्हाला असं वाटतं की ही कारवाई कुणीतरी सांगण्यावरून केली असेल? मला माहिती नाही। मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतून वागणारी कार्य करणारी एक भारताची एक नागरिक आहे आणि लोकप्रतिनिधी आहे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आशीर्वादाने। काल रात्री मला श्रीनिवास पवारांचा फोन आला की सुप्रिया पोलीस आलेले मी माझ्या हातात जेवण होतं मी माझं ताट ठेवलं आणि मी म्हणले मी लगेच येते तो म्हणला मी पण घरातून निघतोय। ते झाल्यानंतर माझी मुलगी पण जेवत होती म्हणली मम्मा तू रात्री कशी जाणार सगळे ड्रायव्हर तोपर्यंत आम्ही सोडून दिलं म्हटलं मी जाती म्हणली नाही मी पण येते। तर रेवती आणि मी पटकन हात धुतला ताटावर नुकलो पळालो। माझ्या वडिलांनी विचारलं का पळापळ करताय ते म्हणले मी पण येतो। मी म्हणलं नाही आदरणीय पवारसाहेबांनी सांगितलं तुम्ही इतके दिवस दौरे करून आज घरी आलाय तुम्ही थांबा मी जाऊन काय ते बघते। तोपर्यंत मी तयार झाले पटकन 2 मिनिटात आम्ही गाडी काढून मेढतला जायलाच निघालो तेवढ्याच श्रीनिवास दादाचा परत फोन आला की नाही ते म्हणतायत की ते चेकिंग करतायत आणि आता ते म्हणतायत आम्ही सगळ्या गाड्या चेक केल्या ऑफिस चेक केलं काहीच निघालं नाही आम्ही परत चाललो। त्याच्यामुळे मी घरातून निघाले अर्ध्या रस्त्यापर्यंत गेलेले रेवती आणि मी
आम्ही दोघी गाडीतच होतो. आम्ही गाडी पळून परत आलो. त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांना आम्ही झालेलं हे कृत्य सगळं सांगितलं. आम्ही इलेक्शन ऑफिसरनाही फोन केला की बाबा काय हे नक्की काय प्रक्रिया आहे. मी स्वतः त्यांना फोन केला आणि ते म्हणाले आम्हाला असं आलं होतं की फोन आला होता की तिथे पैसे वाटप आहे. आम्ही तिथे गेलो, तिथे कोणीही नव्हतं आणि तशी कुठलीही प्रक्रिया किंवा कृती किंवा काहीही तिथे गैर सापडलं नाही आम्हाला आणि आम्ही परत आलो. हे बघा, आम्ही लोकशाही मानणारे लोक. त्यांना जर चेकिंग करायचं असेल तर जरूर त्यांनी आमचं सगळं चेकिंग करावं. मला काही त्याच्यात चुकीचं वाटत नाही. पण एक गोष्ट अस्वस्थ करणारी होती की शरयूच्या ऑफिसमध्येच का त्यांनी पोलीस पाठवावी. रात्री अपरात्री केलं. आम्ही उशिरा काल सगळे घरी पोचलो आणि रेवती आणि मी तर ठरवलंच होतं की तिथे जाऊन बसायचं आपण की बघू तरी या काय नक्की चाललंय. आणि विरोधी पक्षावरच कसं होतं. नंतर मला सांगण्यात आलं की बाकीच्या कुठे काय ते नटराजवर पण केलं 2 दिवसापूर्वी असं म्हणे. ठीक आहे, नटराजवर काय झालंय मला माहिती नाही. पण श्रीनिवास पवारांच्या ऑफिसमध्ये शरयूमध्ये जेव्हा सगळं बंद होतं तिथे जाऊन पूर्ण चेकिंग करावं. आमची सहकार्याचीच भूमिका आहे, कारण का आम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही. त्याला करच नाही, त्याला डर कसं. त्याच्यामुळे ठीक आहे, त्यांना अधिकार आहे. त्यांनी माणसं ठेवावी आमच्या घरामध्ये, काय आम्हाला प्रॉब्लेम नाही. आणि आम्हाला सवय झाली. परवा टेक्स्टाईल पार्कमध्ये ज्या पद्धतीने प्रतिभा पवारांना अडवलं, काल श्रीनिवास पवारांच्या घरी झाली. हे लोक मोठे आहेत, सत्तेमध्ये आहेत, त्यांना अधिकार आहे आमच्यासारख्या लहान लोकांवर हे सगळे ॲक्शन्स घ्यायचं. असंच झाले परिस्थिती दुर्दैवाने बारामतीत.